तर मित्रांनो, आपली 1500 किलोमीटरची स्टोरी बघून ना बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की ईव्ही गाडी एवढ्या लॉंग घेऊन जाणं शक्य नाही किंवा जाणारच नाही. पण मित्रांनो, मला आता मी बँगलोरमध्ये या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान 800 किलोमीटर जवळ सातारापासून बँगलोर आहे. या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान मला कुठलाही त्रास झालेला नाही. कारण की मी काय केलं होतं, एक चार्जिंग स्टेशन म्हणजे निघतानाच मी मॅप केले होते चार्जिंग स्टेशन की या 200 किलोमीटरच्या चार्जिंग स्टेशनला मला गाडी चार्ज करायची. मी असं काय केलं होतं का, तर मी वरचे 20-30% बॅटरी स्पेअर किंवा इमर्जन्सीसाठी ठेवली होती. इन केस एखादा चार्जिंग पॉईंट बंद असेल तर मला नियरेस्ट चार्जिंग पॉईंटपर्यंत माझी गाडी पोहोचावी म्हणून मी 20-30% चार्जिंग ही एक्स्ट्रा म्हणजे सेव्ह करत चाललो होतो. मी तशा टाईपमध्ये मी म्हणजे एका पॉईंटला पोहोचलो. आता मी इथं बँगलोरमध्ये पोहोचलो आहे. मी चित्रदुर्गवरून निघालो होतो. तर मी चित्रदुर्गवरून निघताना मी बँगलोरचा पॉईंट मॅप केला होता की इथं जाऊन मला गाडी चार्ज करायची. असं तुम्ही कराल ना तर तुम्हाला ईव्ही गाडी तुम्हाला लॉंग रूटला न्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. डिझेलच्या कॉस्टिंगपेक्षाही तुम्हाला स्वस्त जाते आणि किफायतशीर आहे. मित्रांनो, तुम्ही ईव्ही गाडीनं कम्फर्ट राईडही करू शकता. आता आम्ही 1500 किलोमीटरची लॉंग राईड करणार आहे. आता इथून आम्ही मदुराईला जाणार आहे. मी बँगलोर टू मदुराई करणार आहे. म्हणजे आम्हाला बँगलोर टू मदुराईच्या मध्ये एक चार्जिंग पॉईंट आम्हाला बघावं लागणार आहे. त्या चार्जिंग पॉईंटला आम्ही गाडी चार्ज करणार आहे. आम्ही अशा टाईपमध्ये स्टेपमध्ये करतोय. मदुराईला जाऊन आमचा एक स्टॉप राहणार आहे, मदुराईला एक स्टॉप करणार आहे. अशा टाईपमध्ये स्टेपमध्ये आम्ही हे कंप्लीट करतोय. मित्रांनो, तर तुमचे काही क्वेश्चन असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, तुमच्या मित्राला सपोर्ट करा. कारण की महाराष्ट्रामध्ये 1500 किलोमीटर ईव्ही येणारा हा पहिलाच व्हिडिओ असेल. मित्रांनो, धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.